जो भारत देश को करता हो प्यार, वो न्यूज़ जय भारत पुणे को कैसे करे इनकार। न्यूज़ जय भारत पुणेमध्ये आपलं सहर्ष स्वागत। कृपया ही माहिती आणि सूचना काळजीपूर्वक वाचावी ही नम्र विनंती। धन्यवाद। जय भारत। सर, आपलं नाव सांगा। नमस्कार, मी राहुल धनंजय गुंड, पुणे शहर अध्यक्ष, सहकार विभाग, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजितदादा गट, आणि तसेच कार्याध्यक्ष श्री स्वामी समर्थ ट्रस्ट, महर्षीनगर। आता नुकता जो कार्यक्रम झाला त्याचा आयोजन आणि संयोजक कोण होतं? आता 19 जून माझ्या वाढदिवसानिमित्त श्री स्वामी समर्थ ट्रस्ट आणि सहकारी विभाग, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं। तसेच आरोग्य तपासणी शिबिर आणि इयत्ता 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांचा, उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी आयोजित केला होता। ह्या कार्यक्रमाचं कोणकोणत्या संस्थेने सहकार्य केलं? या कार्यक्रमात महर्षीनगर सार्वजनिक गणेशोत्सव आणि माझा मित्र परिवार आहे सर्व, यांनी या ठिकाणी मला चांगली मदत केली, सहकार्य केले। किती वर्षापासून तुम्ही हा कार्यक्रम राबवताय? इयत्ता 10वी-12वीचे उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार, तसेच महर्षीनगर ज्येष्ठ नागरिक सत्कार असो आणि हे रक्तदान शिबिर वगैरे गेली मी 10 ते 12 वर्ष हा उपक्रम सातत्याने करत आहे। रक्तदान शिबिरात ह्या वर्षी किती जणांनी सहभाग घेतला? यावर्षी रक्तदान शिबिरात किमान एक 25-55 जणांनी हे केले, रक्तदान केलं। त्यातली महिला त्यात सहभागी होत्या आणि पुरुषही सहभागी होते। विशेषतः रक्तदात्यांना काही भेटवस्तू वगैरे? रक्तदात्यांना भेटवस्तू ऍक्च्युली हे द्यायची नसते, पण एक प्रथा पडलेली आहे की त्यांनी एक समाजाला चांगली एक मदत केलेली आहे। त्यानिमित्त आम्ही एक आयपॉड छोटीशी गिफ्ट भेटवस्तू दिली त्यांना। आणि ह्यावेळेस आरोग्य तपासणीमध्ये संख्या काय होती? आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिराला म्हणजे चांगला प्रतिसाद मिळाला आमच्या महर्षीनगर परिसरातून। आरोग्य तपासणीसाठी किमान एक 250-300च्या वरती लोकांनी सहभाग घेतला, महिला, पुरुष वगैरे। आणि प्रामुख्याने त्याच्यामध्ये शुगर तपासणी, बीपी झाला, फुल बॉडी चेकअप होतं आणि अॅक्युपंक्चर थेरपीचा पण एक याच्यामध्ये प्रामुख्याने हे केला, सहभाग घेतला। तर त्याला अॅक्युपंक्चरला किमान एक 70 ते 80 जणांनी त्याचा लाभ घेतला। म्हणजे तपासणी आणि उपचार दोन्ही उपक्रम राबवले? हा, या भागात आम्ही दोन्ही हे लावले, शिबिर लावले होते। तुम्हाला मदत कोणी कोणी केली? सहकार्याची काय नावं किंवा डॉक्टरांची नावं? याच्यामध्ये प्रामुख्याने टायकॉन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, ते धनंजय माने म्हणून आहे। ते त्यांनी याच्यात त्यांची टीम होती, राहायला साताऱ्याला आहे, पण ते मोफत आरोग्य शिबिर तपासणी या ठिकाणी घेतली। त्यात 8,000 रुपयाचं त्याच्यात ऍक्च्युली त्यांचं उपचाराचं किंमत आहे, पण त्यांनी आम्हाला मोफत करून दिली सर। आता 10वी-12वी विद्यार्थ्यांची संख्या ह्यावेळेस आपली किती होती आणि वाढली होती? गेल्या वर्षीच्या प्रमाणे 10वी-12वीची विद्यार्थ्यांची संख्या होती किमान एक 45 जण 10वीचे उत्तीर्ण विद्यार्थी होते आणि बाकीचे 45 आणि हे 15 ते 17 जण 12वीचे विद्यार्थी होते। आजपर्यंत तुम्ही कोणकोणत्या प्रकारचे उपक्रम राबवलेत? तसं प्रामुख्याने बघायला गेलं तर मी किल्ले स्पर्धेला या ठिकाणी सुरुवात केली। लहान मुलांना आपल्या एक संस्कृती त्यांना माहिती व्हावी या माध्यमातून मी सुरुवात केली। किल्ले स्पर्धा झाली, इयत्ता 10वी-12वीचे विद्यार्थी सत्कार असो, ज्येष्ठ नागरिक सत्कार असो, रक्तदान शिबिर असो आणि
आता हे आरोग्य तपासणी शिबिर गेली मी 8-10 वर्ष या ठिकाणी राबवतो. भविष्यात काय तुमचे प्लॅन आहेत? एक सामाजिक कार्याची आवड आहे, त्याचं एक मला बाळकडून मिळालेलं आहे. आणि आमचं प्रेरणास्थान म्हणजे माझे वडील धनंजय गुंड या भागातील प्रमुख कार्यकर्ते होते. घराघरातली त्यांचं कार्य तिथं पोहोचलेलं होतं, ते अर्धवट सुटलेलं होतं, सोडले गेलं. पण ते गेल्यानंतर ही आजही परिसरात त्यांचं नाव निघतंय. त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून मी हा उपक्रम या ठिकाणी राबवतोय. हे माझे ध्येय आहे आणि त्यांचं जे अधुरं स्वप्न आहे ते पूर्ण करण्याची माझी इच्छा आहे. ते त्याच्यावरती मी काम करतोय. आता तुमच्या या उपक्रमाचं उद्घाटन एक वैशिष्ट्यपूर्ण अशा पद्धतीने झालं, तर काय सांगाल का जरा? ती खरं म्हणजे असं म्हणतो ना आपण, मनातली इच्छा होती की आमच्या परिसरात एक मिडल क्लास फॅमिली आहे. तर ती वडिलांचं छत्र हरवल्यानंतर ती स्वतःच्या पायावरती, आईने तिला सपोर्ट दिला, बहिणीने सपोर्ट दिला. त्यानंतर ती वकिली परीक्षा पास झाली चांगल्या मार्काने आणि आता तिचा रिझल्ट चांगला फर्स्ट क्लास मध्ये आला. तर प्रामुख्याने तिला मी बोलवलं, म्हणलं ताई तुला असं यायचंय तुला उद्घाटनाला. तर तिलाही मन भारावून गेलं तिचं ऍक्च्युली, की मला एवढा तुम्ही मान देताय. तू आमच्या मच्छिनगर परिसरातली आहे, या प्रामुख्याने तुला मी बोलवतोय, तर तू यावं अशी आमची इच्छा आहे. अमृता शिरोळे म्हणून मुलगी आहे, ती आता वकिली पास झाली यावर्षी. तिचा आता 1-2 महिन्याभरापूर्वी रिझल्ट झाला, जे असते तिचं उद्घाटन झालं. आता आम्हाला इथे एक विचार असं वाटतंय की राजकारणातून समाजकार्य करावं का समाजकारणातून राजकारण असावं? तुमचा दृष्टिकोन काय आहे? तसं पाहायला गेलं तर हे दोन्ही भाग वेगवेगळे आहेत, समाजकारण राजकारण. पण सध्याची स्थिती राजकारणाची आणि समाजकार्याची दोन्ही एकच झालेली आहे. समाजकार्यातनं राजकारण करतोय, ही मला आवड आहे समाजकार्याची. आणि राजकारणात गेल्यानंतर तर त्याचे मी हा वासा घेतलेला वासा मी सोडणार नाही, तो शेवटपर्यंत चालू ठेवाल. परत एकदा तुमच्या पुढील कार्यास आमच्या हार्दिक शुभेच्छा. आणि तुमच्या ट्रस्टबद्दल आपण अधिक माहिती पुढील भागात नक्कीच घेणार आहोत आणि ती मालिका पद्धतीने असेल. त्यामुळे तुमचा पूर्ण उपक्रम आणि तुमचं व्यक्तिमत्व त्या मालिकेत आम्ही समाजासमोर आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद आणि आभार. आमच्याही शुभेच्छा. कॅज्युअल लुक, गुडलक चौक पुणे, राधाकृष्ण हॉटेल भारतीय विद्यापीठ पुणे आणि BR एंटरप्राइजेस सदाशिवपेठ पुणे.